घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्याला या क्षणाची बित्तम बातमी देतात, अपडेट्स देतात। माधव, काय अपडेट्स? आता मी कोर्टासमोर उभा आहे आणि कोर्टाच्या बरोबर समोरच्या बाजूला मी थोडा प्रयत्न करायला सांगतो कॅमेरामनला, ते आहे पोलीस स्टेशन। केज पोलीस स्टेशनला आता वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे। जवळपास 7-1 मिनिटे झालेली आहेत। तिथं खुनाच्या वेगवेगळ्या गुन्ह्याच्या संदर्भातली तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल आणि त्यानंतर काही वेळातच या कोर्टामध्ये इथं आणलं जाईल आणि मग सुनावणी होईल। ज्या वेळेस केजमध्ये आणलं त्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आलं। त्या ठिकाणी त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली। आरोग्य तपासणीमध्ये डॉक्टरांनी त्याची तब्येत चांगली असल्याचं सांगितल्यानंतर लगेच CIDचं पथक आणि पोलीस त्याला घेऊन आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। केज पोलीस ठाण्यामध्ये चौकशी, त्याचबरोबर जिथं गुन्हा दाखल झालेला आहे, खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या अनुषंगानं तिथं अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर तो पुढचा जो प्रशासकीय भाग आहे तो झाल्यानंतर CID मार्फत कोर्टामध्ये सादर केलं जाईल। या सगळ्या मस्साजोग प्रकरणानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जे आरोपी फरार होते त्या आरोपीच्या शोधानंतर त्यासोबतच वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता आणि हे सगळे फरार होते आणि त्या अनुषंगानं स्थानिक पोलिसांवर बोट दाखवण्यात आलं होतं। स्थानिक पोलिसांनी योग्य तो तपास केला नाही असा आरोप केल्यानंतर हा सगळा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला होता आणि CIDचं पथक गेल्या 16 ते 18 दिवसांपासून काम करत होतं आणि अनेक जणांची चौकशी केलेली आहे। आपल्याला जी माहिती मिळते जवळपास 200 जणांची आजपर्यंत चौकशी केली गेली। त्या चौकशीमध्ये काही नातेवाईक होते, काही त्याचे जवळचे आप्तस्वकीय होते, मित्र होते, या सगळ्यांची चौकशी केली आणि त्या चौकशीनंतर आज तो शरण आला। पुण्यामध्ये दुपारी 12:30 वाजता वाल्मिक कराड शरण आला। तत्पूर्वी त्यानं 12 वाजता एक व्हिडिओ माध्यमांसमोर आणला होता। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी मी कोणताही गुन्हा केला नाही तरी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असेल तर मला शिक्षा द्यावी असंही तो व्हिडिओमध्ये म्हणाला होता। त्यानंतर त्याला 3:30 वाजता पुण्याहून केजकडे आणण्यात आलं होतं। बरोबर 10 वाजता केजमध्ये त्याला आणण्यात आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याची तपासणी झाली। तपासणीनंतर आत्ता तो या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे, त्याला नेण्यात आलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे, त्याची तपासणी सुरू आहे। त्यानंतर काही मिनिटांमध्ये कोर्टात आणलं जाईल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या हत्येला जबाबदार असलेले, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले आरोपी, त्याचबरोबर त्या आरोपाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा आणि मारहाण असे वेगवेगळे 3 गुन्हे केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत। त्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळे आरोपी आहेत आणि त्या आरोपीची सगळी गुन्हे एकत्रित करण्यात आली आहे आणि एकत्रित केल्यानंतर CIDने ह्या सगळ्या गुन्ह्यांचा आणि या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या आरोपीचा आणि आरोपीसोबतच त्यांच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांचा सखोल तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर जे पुरावे सापडले आहेत ते आता कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहेत। वाल्मिक कराड हा फरार झाल्यानंतर बीडसह पूर्ण राज्यभर मोठा आगडोम उसळला होता, संतापाची लाट उसळली होती आणि संताप सगळे व्यक्त केल्यानंतर तो पोलिसांच्या हाती का लागत नाही, गृह विभाग काय करतोय असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। तरीही आज तो स्वतःहून शरण आला आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांना त्याला पकडता का आलं नाही असा एक प्रश्न उपस्थित केला जात होता। पण त्यानंतर बीड जिल्हा पोलीस त्याचबरोबर केज पोलिसांनी आज दुपारपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत काळजीपूर्वक म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहून सगळ्या गोष्टी करायच्या त्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं गेल्या 2 तासापासून बीड शहरातला हा मुख्य रस्ता म्हणजे अंबाजोगाई मस्साजोग पुढे बीडकडे जाणारा रस्ता पूर्ण निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली आहे। हा राष्ट्रीय महामार्ग आहे, इकडे अंबाजोगाई लातूरकडे जाणारा होता तो मार्ग बंद केलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। इथं काही वेळापूर्वी कार्यकर्ते आले होते, वाल्मिक कराडचे कार्यकर्ते सुद्धा इथं आले होते। काही वेळापूर्वी आपण दाखवलं होतं की उपजिल्हा रुग्णालयातून वाल्मिक कराड ज्यावेळेस पोलीस ठाण्याकडे आणला जात होता त्यावेळेस त्याच्या बाजूनं त्याच्या समर्थनात घोषणा देत होते, मात्र पोलिसांनी त्या सगळ्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकांना हुसकावून लावलं होतं। ते सगळे आता दूर गेल्यानंतर आता ही सगळी प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रिया होते आहे। कोर्टामध्ये काही मिनिटामध्ये आणलं जाईल आणि मग त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल।
एक तर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मी यात राजकीय द्वेषातून गोवला गेलोय असं व्हिडिओतून सांगितलं होतं आणि तोच मुद्दा आज या कोर्टामध्ये त्याच्या वकिलाकडून मांडला जाईल अशी एक शक्यता वर्तवली जाते, तशी एक चर्चा आहे. कारण खंडणीचा गुन्हा हा माझ्यावर खोट्या पद्धतीनं लावण्यात आलेला आहे आणि माझा कुठलाही दोष नसताना सुद्धा मला आरोपी केलं जाते असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा कोर्टामध्ये त्याच्या बाजूनं मांडलं जाईल. पण त्याच दृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून CIDकडे तपास हाती आल्यानंतर त्यांनी जी तपासणी केलेली आहे त्या तपासणीमध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आलेत. ते CID मार्फत आणि सरकारी वकिलामार्फत सादर केलं जाईल आणि त्यानंतर ही सुनावणी पूर्ण होईल. आता एक एक गाड्या येत आहेत. आता जी गाडी येते आहे मी इरफानला सांगतो थोडी गाडी दाखवायला. ही CIDचे SP सचिन पाटील यांची ही गाडी आहे. कारण ही गाडी गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पासिंगची गाडी आहे. ही गेल्या 15-16 दिवसापासून केस बीड परिसरात इथं सचिन पाटील सर SP आहेत ते आता मध्ये गेल्यात. याचा अर्थ थोड्याच वेळात वाल्मिक कराडसुद्धा कोर्टामध्ये येईल अशी शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता पोलिसांची हालचाल सुद्धा वाढलेली आहे. आज सकाळपासूनच त्याला इथं आणलं जाईल, तो शरण येईल अशी चर्चा सुरू होती आणि त्यामुळं बीड शहर त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये विशेषतः परळी असेल किंवा केज असेल या परिसरामध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला होता. त्या दृष्टीनं प्रशासकीय यंत्रणासुद्धा कामाला लागलेली होती. आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर CIDकडे सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे की जी मागणी होते की या सगळ्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड सहभागी आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप होत असताना त्या दृष्टीनं CIDनं काय काय तपासणी केलेली आहे. काल रात्रीच्या वेळेस काही अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जवळपास 200हून अधिक जणांची आम्ही चौकशी केलेली आहे. त्या चौकशीमध्ये त्याचे मित्र, नातेवाईक, संबंधित लोक आहेत, त्याचबरोबर त्याच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी असणारी लोक आहेत. 3 आकडी अक्षरामध्ये असले बँकेचे अकाउंट आहेत, म्हणजे ते 200 असू शकतात, 300 असू शकतात किंवा 999 अकाउंटसुद्धा असू शकतात. इतके अकाउंट्स आहेत ज्यामध्ये करंट अकाउंट, सेविंग अकाउंटचा सुद्धा सहभाग आहे. आणि हे सगळं करत असताना CIDनी त्या बँकेला जाऊन सांगितलं आहे, तसं पत्र दिलेलं आहे की हे सगळी खाती गोठवली जावीत आणि ती खाती गोठवलेली आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 दिवसापूर्वी जे आदेश दिले होते की त्या आरोपीच्या सगळ्या मालमत्ता या सीज केल्या जाव्यात आणि त्या दृष्टीनं सुद्धा सगळ्या मालमत्ताची तपासणी करून, चौकशी करून, त्याची माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर CID ऑफिस यांनी कोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये ते सादर केलं होतं आणि त्यानंतर ती ऑर्डर आल्यानंतर एक ऑर्डर आल्यानंतर त्या सगळ्या ज्या काही त्याच्या मालमत्ता होत्या त्या सीज करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे हळूहळू वाल्मिक कराड याच्या मुसक्या आवळल्या गेल्या होत्या, सोबतच त्याचे जे इतर आरोपी आहेत त्यांच्याही मुसक्या आवळल्या गेल्या आहेत आणि त्यामुळं त्या शरण आला की काय अशी एक चर्चा सुरू होती. त्यासोबतच राजकीय दबावसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वाढत होता. हे प्रकरण केवळ बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर हे राज्यभर पसरलं होतं. राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षाचे मग ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील किंवा भाजपचे आमदार असतील, या सगळ्यांनी एकमुखी मागणी केली होती की हे प्रकरण गंभीर आहे आणि या प्रकरणाचा चौकशी ही तितक्याच गंभीरतेनं केली पाहिजे आणि जे यामध्ये आरोपी आहेत ते सिद्ध झाले पाहिजे, खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांनी सत्तेत असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत होते की आका कोण आहे, आकापर्यंत गेलं पाहिजे आणि याचा सगळा करता करविता आका पकडला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं सगळ्या मुद्दे समोर आले होते आणि त्या दृष्टीनं आता CIDच्या समोर मोठं आव्हान असणार आहे आणि ते आव्हान पेलतील अशी एक शक्यता दिसते. कारण काल काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते त्यांच्या तपासावर समाधानी असल्याचं सांगत होते. कारण ह्या सगळ्या प्रक्रियेत ज्यावेळेस चौकशी केली जात होती त्यावेळेस त्यांना खूप वेळ लागला होता. एकतर आरोपीच्या शोधामध्ये 5 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती. आणखी आरोपी जे खुनाचे आरोपी आहेत 3 ते अजूनही फरार आहेत.
त्यातले आरोपी 2 आरोपी मिळून आलेत अशी एक चर्चा आहे, पण ते प्रत्यक्षात अजून त्याबद्दलचा दुजोरा बीड पोलीस किंवा CIDने दिला नाही. 3 आरोपी फरार आहेत, पण उर्वरित वाल्मिक कराड हा सरेंडर झाल्यानंतर शरण आल्यानंतर ही सगळी तपासणी पुढे चालू राहील. पण या दरम्यानच्या काळामध्ये या तपास अधिकारी म्हणून जे अनिल सर आहेत त्यांनी पूर्ण सखोल चौकशी केली होती. सोबतच SP सचिन पाटील यांनी तळ ठोकवून केस बीड आणि त्याचबरोबर काही भागामध्ये बीडच्या भागामध्ये जाऊन पूर्ण तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये त्या चौकशीमध्ये बरेच मुद्दे समोर आलेले आहेत आणि काल संध्याकाळपर्यंत आणि आज दुपारीसुद्धा केजमध्ये चौकशी सुरू होती. अनेक कागदपत्र हस्तगत केलेली आहेत. त्या कागदपत्राच्या आधारावर अनेक बँकेचे अकाउंट्स त्याबद्दलचे कागदपत्र CIDने ताब्यात घेतलेली आहेत आणि त्यामुळं आता हे सगळं प्रकरण पुढच्या टप्प्यात कुठे कसं जाईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पण आत्ता ज्यावेळेस कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल, कोर्ट काय ऑर्डर देतं, अगदी, आणि त्याच संदर्भातले सगळे अपडेट्स माधव आम्ही तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेत राहू. कोर्टात नेमकं काय होतं तेच जाणून घ्यायचंय.